हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कस्टर्ड केक. तर त्यासाठी मी सर्व सामग्री काढून घेतलेली आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया. मी 4 अंडी घेतलेली आहेत. अंडी आपण फोडून घेऊया. मी बीटरचा वापर करणार नाही, कारण काही जण सांगतात का आमच्याकडे बीटर नाही आहे, तर मिक्सरमध्ये करून दाखवा. तर मी मिक्सरमध्ये करत आहे. तर मी 4 अंडी घेतलेली आहे. 4 अंडी मी बाउलमध्ये काढून घेते. तर बघू शकता आपण, मी 4 अंडी बाउलमध्ये काढून घेतलेली आहेत. आता आपण मी मिक्सरच्या जारमध्ये फेटून घेत आहे. तर मी 4 अंडी यामध्ये घातलेली आहे. अंडी आता चांगली फेटून घेऊया. यातच घालूया. अर्धा कप मी ऑइल घेतलेले आहे. व्हेजिटेबल ऑइल आहे, आपण जे घरी वापरतो तेच ऑइल आहे. अर्धा कप साखर घेतलेली आहे. हे सर्व फेटून घेऊया चांगले. आता यामध्ये घालणार आहोत अर्धा कप दूध. आता हे पुन्हा आपल्याला फेटायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मिक्सरच्या जारला लावून चांगली फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारची मी पेस्ट तयार करून घेतली. आता हे सर्व काढून घेऊया. आता आपण मैदा चाळून घेतोय. तर बघू शकता, मी 2 कप घेणार आहे. तर अशा प्रकारे मी मैदा चाळून घेते. हा 1 कप झालेला आहे. आपण यामध्ये आणखी 1 कप घ्यायचा आहे. तर त्याआधी मी कस्टर्ड पावडर 3 चमचे आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. हे यामध्ये चाळून घेऊया. आता पुन्हा 1 कप मैदा घेणार आहोत. तर बघू शकता आपण, मी दुसरा 1 कप घेतलेला आहे.
आता मिक्स करूया. भांडे छोटे पडलेले आहे. एकजीव करून घेऊयात. आता आपण एवढे सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत तरी आपण एकदा मिक्सरला लावून घेऊया, म्हणजे हा छानसे फेटून होईल. तर बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर छानसे बनलेले आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारचेच बॅटर आपल्याला हवे आहे. तर बघू शकता आपण, अशा प्रकारचे आपल्याला बॅटर तयार करायचे आहे. तर आता आपण केक टीन घेतलेला आहे. केक टीनला आपण ऑइल लावून घेतोय. अशा प्रकारे चारी बाजूने आपल्याला ऑइल लावायचे आहे. आता यामध्ये आपण थोडासा मैदा डस्ट करूया. असे केल्याने आपला केक चिकटणार नाही आणि सहज निघून येईल. तर अशा प्रकारे आपल्याला डस्ट करायचे आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी सर्व मैदा डस्ट करून घेतलेला आहे. राहिलेला मैदा टाकून दिलेला आहे. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे ही डस्टिंग केलेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत टुटी फ्रुटी. पहिल्यांदा घालूया 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा. मिक्स करूया. तर बघू शकता आपण, मी अशा प्रकारे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर यामध्ये घातलेली आहे. आता यामध्ये घालणार आहोत 1 चिमूट मीठ, मिक्स करून. तर बघा तर फ्रेंड्स, आता यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स घालत आहोत. मी 1 चमचा घातलेला आहे. मिक्स करून घेऊया. आता यात घालणार आहोत टुटी फ्रुटी. मिक्स करून घेऊया. आता साच्यामध्ये घालून घेऊया. दोन साच्यांमध्ये घालणार आहे. तर हा पेन नॉनस्टिक असल्यामुळे याला तेल मैदा घालण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे आपण पेन तयार करून घेतलेले आहे.
बघू शकता आपण अशा प्रकारे मी आता आपल्याला 2-3 वेळा असे टॅप करायचे आहे. आता बघू शकता आपण मी ओव्हन प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. तर बघू शकता आपण असं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये बेक करणार आहोत. तर त्यासाठी 25 ते 30 मिनिटासाठी 180 डिग्रीवर. तर बघा तर फ्रेंड्स, मी ओव्हनमधून केक काढलेला आहे, थंड केलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपला डबल झालेला आहे. अशाच प्रकारे हाही झालेला आहे. तर चला आता याला काढून घेऊयात. डिमोल्ड करते. तर बघू शकता आपला केक छानसा फुललेला आहे. आता काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपला दुसराही केक निघालेला आहे, छानसा निघालेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपला स्मूथसा केक बनलेला आहे. मी कापून दाखवते आता. तर बघू शकता आपण खूप जाळीदार झालेला आहे आणि स्पॉन्जी पण आहे. बघू शकता आपण. आपला छानसा केक बनलेला आहे. आता आपण त्याचे पीस करूया. अशा प्रकारे कापून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी केक बनवलेला आहे, कापलेला आहे. तर बघू शकता आपण छानसा केक आपला बनलेला आहे. तर बघू शकता आपण छोटे छोटे बाईट्स निघालेले आहेत. अशा प्रकारचा मी केक बनवलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपण केक बनवला. तर आणि हा दुसऱ्या मोल्डचा आहे. तर बघू शकता आपण असा छानसा केक बनवून तयार झालेला आहे. तर बघू शकता आपण आपल्याला टी टाईम असो किंवा मुलांच्या टिफिनला देऊ शकतो किंवा छोट्या मोठ्या बुकमध्ये खाऊ शकतो. अशा प्रकारचा छानसा बेक केलेला केक बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मी जवळून दाखवते. अशा प्रकारचा केक आपण बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.